नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण असिस्टंट कमिशनर सोशल वेलफेअर यांची जी एक्झाम झाली 25 डिसेंबर 2000 रोजी, ही ऑनलाईन पद्धतीने झालेली परीक्षा आहे. या परीक्षेमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांसाठी जे प्रश्न विचारले गेले त्याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. आता बघा, या ठिकाणी हा पहिला प्रश्न आलेला आहे. प्रश्न काय म्हणतोय बघा, 501 ते 700 पर्यंतच्या संख्या लिहिल्या तर 6 हा अंक किती वेळेस लिहिला जाईल? खूप चांगला प्रश्न आहे बघा. संख्या ज्ञानावरचा हा प्रश्न आहे. आता बघा, पाच 501 ते 599, ओके, कॅटेगरीज करून घेतोय मी. नंतर बघा, 600 ते 699, ओके, आणि नंतर मग 700, ओके, आणि मग 700 इतका पार्ट आपल्याला बघायचा आहे. आता 700 मध्ये तर कोणत्याही प्रकारचा अंक त्या ठिकाणी वापरला जात नाही. आता 501 ते 599 याच्यामध्ये 6 अंक कितीदा वापरला जातो, आणि हे स्टॅटिस्टिक्स आपल्याला पहिलेपासून माहिती पाहिजे. तर हा आपला सरावामध्ये आपण प्रश्न करतो. म्हणून बघा, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. इथं बघा, किती वेळेस लिहिला जाईल असं म्हटलंय. 6 506 मध्ये लिहिला जाईल, 516 मध्ये लिहिला जाईल, 526 मध्ये लिहिला जाईल, नंतर 536, 546, 556, नंतर आता बघा 560 पासून 569 पर्यंत ह्या सर्व संख्यांमध्ये लिहिलं जाईल. आता ह्या 10 संख्यांमध्ये लिहिताना 566 हा इथं 6 2 वेळेस लिहिला जाणार आहे. नंतर बघा 576, नंतर 586, आणि मग 596. ओके, इथं काउंट करून घे बघा. 1 2 3 हे 10, 13 14 15 16 17 18 19, पण इथं 6 डबल येतोय, म्हणजे इथं झालं 20 वेळेस तो इथं लिहिला गेला. या या कॅटेगरीमध्ये तो 20 वेळेस लिहिला गेला. लक्षात घ्या. आता बघा, 600 ते 699 या टोटल 100 संख्या आहेत. या 100 संख्यांमध्ये तो 100 वेळेस तर लिहिला जाईल, म्हणजे दशक शतक स्थानी तो लिहिला जाईल. ओके, नंतर तो दशक स्थानी दशक स्थानी 10 वेळेस लिहिला जाईल. लक्षात घ्या. आणि श- दशक स्थानी 6 वेळेस 10 वेळेस लिहिला जाईल, आणि एकक स्थानी 10 वेळेस लिहिला जाईल. लक्षात घ्या. या सर्वांची जर टोटल केली तर तुमचं उत्तर बघा, 110, 120, 120 आणि 20, 140 तुमचं उत्तर यायला पाहिजे, जो तुमचा पर्याय क्रमांक 3 आहे. खूप चांगला प्रश्न आहे हा. आणि मुद्दामून आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. वेळ आपला या प्रश्नात जातो. काही ऑलरेडी तुम्हाला जर इन्फॉर्मेशन माहिती असेल, म्हणजे या बाबतीत तुम्ही जर अनालिसिस केलं असेल, तर इथं वेळ वाचण्याची शक्यता पुन्हा आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा आपल्याला. इथं प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल किंवा कोणती संख्या येईल आपल्याला विचारलंय. आता थोडासा विचार जर केला बघा, 5च्या विरुद्ध बाजूला इथं 30 आहे, 9च्या विरुद्ध बाजूला 86 आहे. तर मला सांगा, 5चा वर्ग किती होतो? 5चा वर्ग अधिक 5 इथं केलाय, 5चा वर्ग 25 अधिक 5 30 या ठिकाणी लिहिलेलं दिसत आहे. इथं 9चा वर्ग होतो 81, 81 अधिक 5 केलं, इथं 86 आपल्याला दिसतंय. 8चा वर्ग होतो 64, 64 अधिक 5 आपल्याला लिहिलेलं दिसत आहे. तर त्या अनुषंगाने हा 54 आहे, म्हणजे हा नक्की 7चा वर्ग, म्हणजे इथं 7 असायला पाहिजे. आणि हा 7चा वर्ग अधिक 5 आहे, म्हणजे 7चा वर्ग 49 अधिक 5 54 होतात. म्हणजे तुमचं प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ही 7 असली पाहिजे. ओके, चला पुढचा प्रश्न डिस्प्ले करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की ह्या चॅनलवर एमपीएससी, युपीएससी, कॅट, नंतर क्लॅट म्हणजे MBA, MCA सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षा जेवढ्या घेतल्या जातात ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर, तर त्यावर विविध स्पर्धा परीक्षांमधले प्रश्न या ठिकाणी डिस्कस केले जातात. काही प्रश्न हिंदीमध्ये असतात, काही इंग्रजीमध्ये असतात, काही मराठीमध्ये असतात. तर बघा, गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन विषय असे आहेत विद्यार्थी मित्रांनो, जे समजण्यासाठी भाषेची फारशी गरज नसते. म्हणून तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघा, त्याच्यातून नक्की तुम्हाला काही ना काही आत्मसात करता येईल. तो कन्सेप्ट आपल्याला पुढच्या परीक्षांसाठी वापरता येतो. मी नेहमी म्हणत असतो बघा, तुम्ही जर MPSC ची तयारी करत असाल तर वर्ग, घन,
इंग्रजी अक्षर यांचे क्रमांक पाठ करा. तर या ठिकाणी बघा, आपण जर ही हे शृंखला पूर्ण केली तर डी चा नंबर 4 आहे, याचा 7 आहे, याचा 10 आहे, याचा 13 आहे. तर हे 3-3 ने वाढताना दिसतंय. तर 16 यायला पाहिजे आणि 16 वर तुमचा अल्फाबेट पी आहे आणि पी दर्शवणारा एकच पर्याय माझ्याकडे आहे, तो म्हणजे पर्याय क्रमांक 2 तुमचा यायला पाहिजे. दुसरी शृंखला कसं काम करते बघा. याचा नंबर 2 आहे, याचा नंबर 6 आहे, याचा नंबर 10 आहे, याचा नंबर 14 आहे. तर आपल्याला दिसतं की ह्या संख्या 4-4 ने वाढतायत. 4-4 ने वाढतायत म्हणजे इथं 18 यायला पाहिजे आणि 18 वर असणारा अल्फाबेट आर आहे. तो पर्याय क्रमांक 2 आपण ऑलरेडी त्या ठिकाणी शोधलाच होता. म्हणजे जर तुम्हाला अल्फाबेटचे क्रमांक माहिती असतील तर पुन्हा यामध्ये तुमचा वेळ वाचू शकतो. कमीत कमी वेळामध्ये तुम्ही प्रश्नाचं उत्तर शोधून पुढच्या प्रश्नाला जाऊ शकता. आता या ठिकाणी हा प्रश्न नातेसंबंधांवरचा आहे. याला म्हणतो आपण कोडेड रिलेशन. या ठिकाणी नातं तुम्हाला एका एका चिन्हाने दर्शवलेलं आहे. तर आपल्याला विचारलं की या प्रकारचं जे समीकरण आहे, पी सर्कल वर्तुळ आहे, नंतर क्यू त्रिकोण, नंतर आर ऍट द रेट आणि मग नंतर एस आहे आणि मग त्यानंतर अजून टी डाऊनवर्ड एरो एस म्हटलं. तर आपण डायग्राम काढून घेऊ बघा, टी डायग्राम काढू बघा. पी सर्कल, पी वर्तुळ, क्यू, याचा अर्थ काय होतो बघा. पी ही बहीण आहे, पी बहीण आहे म्हणजे ती महिला आहे. कोणाची बहीण आहे? क्यू ची बहीण आहे. नंतर क्यू, क्यू त्रिकोण आर म्हणजे काय होतं बघा. क्यू हा मुलगा आहे, क्यू हा मुलगा आहे. कोणाचा मुलगा आहे? आर चा मुलगा आहे. ओके. म्हणजे पी देखील आर ची मुलगी असायला पाहिजे. नंतर आर ऍट द रेट एस, आर ऍट द रेट एस म्हणजे काय? आर हा भाऊ आहे. कोणाचा भाऊ आहे? एस चा भाऊ आहे. म्हणजे अशा प्रकारे तुमची आतापर्यंत जी आकृती तुम्हाला मिळालेली आहे, ही आकृती मी थोडस खालती काढतो म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला क्लॅरिटी येणार आहे. बघा, आपण काय म्हटलं, पी ही बहीण आहे. पी बहीण आहे. कोणाची बहीण आहे? क्यू ची बहीण आहे. क्यू त्रिकोण आर, याचा अर्थ असा होतो की क्यू हा मुलगा आहे. कोणाचा मुलगा आहे? आर चा मुलगा आहे. आणि आर ऍट द रेट एस याचा अर्थ असा होतो की आर हा भाऊ आहे. भाऊ आहे. कोणाचा भाऊ आहे? एस चा भाऊ आहे. पुढचं रिलेशन आहे बघा, टी डाऊनवर्ड एरो एस, याचा अर्थ काय होतो? टी ही पत्नी आहे. कोणाची? एस ची. टी ही पत्नी आहे. कोणाची पत्नी आहे? एस ची. म्हणजे एस हा पुरुष असायला पाहिजे आणि विवाहित जोडतोय. अशा प्रकारची आकृती तुम्हाला तयार होईल. आता या आकृतीवरून कोणतं विधान सत्य ते आपण बघू. एस ही पी ची आत्या व काकू आहे. एस पी काकू किंवा आत्या येणार नाही, कारण की याचं जेंडर हा पुरुष आहे. त्याच्यामुळे काकू किंवा आत्या हे पॉसिबल नाही. आपल्याला सत्य विधान निवडायचं आहे. क्यू ही एस ची पुतणी किंवा भाची आहे. पुन्हा क्यू हा पुरुष आहे, म्हणून भाची पुतणी येणं शक्यच नाही. एस हे पी आणि क्यू चे वडील आहेत. एस पी आणि क्यू चे वडील आहेत का? नाही, ते काका आहेत, म्हणजे हे पण सत्य नाही. आता पुढचं बघा, पी ही एस ची पुतणी व भाची आहे. बरोबर आहे. बघा, एस काय म्हणेल? माझा भाऊ, माझ्या भावाची मुलगी. पी मुलगी आहे, म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी असायला पाहिजे. खूप सुंदर प्रश्न बघा. नातेसंबंध, दिशा, ज्ञान, अल्फाबेट, संख्या, माला याच्यावर नक्की प्रश्न विचारले जातात. म्हणून मी नेहमी सांगत असतो बघा, एमपीएससी ची तयारी करत असताना तुम्ही हे 4-5 जे टॉपिक आहेत त्या टॉपिकवर जरी फोकस केलं तरी एमपीएससी कंबाईनच्या 20 प्रश्नांपैकी 12 ते 13 प्रश्न तुम्ही सहज करू शकतात. राज्यसेवेच्या 25 प्रश्न जे गणित आणि बुद्धिमत्तेवर जे विचारले जातात त्याच्यामधले 18 ते 20 प्रश्न तुम्ही सहज करू शकतात. आणि अशासारखं म्हणजे हा असिस्टंट कमिशनर सोशल वेलफेअर ऑफिसरचा जर पेपर याच्यामध्ये 10 प्रश्न विचारले आहेत, 10 पैकी 8 ते 10, 8 प्रश्न तुम्हाला नातेसंबंध, दिशा, ज्ञान, रिकाम्या जागा भरा, ओके, नंतर शृंखला पूर्ण करा, याच्यावर विचारलेले आहेत. आणि म्हणून त्या गोष्टींवर जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला हा विषय जो कठीण असतो तो आपला स्कोरिंग विषय त्या ठिकाणी होऊ शकतो. पुढचा प्रश्न बघा, हा गुणोत्तर प्रमाणावर विचारलेला प्रश्न आहे. खूप सुंदर पद्धतीने आपण याचं पण उत्तर करू शकतो बघा. रणजित ईश्वर केतन यांच्या वेतनाचे गुणोत्तर 3:5:7 आहे. त्यांच्या वेतनामध्ये अनुक्रमे 50%, 60% आणि 50% वाढ झाली. आता बघा, यांचं गुणोत्तर मी 3:5:7 आहे, तर मी 300, 500 आणि 700 मानून घेतो. सोपं जाईल मला. 300, 500 आणि सोपं. 300, 500 आणि 700 माना, किंवा मग आपण 30, 50, 30, 50 आणि 70 असं मानून घेऊ. 30, 50 आणि 70. आता बघा, याच्या वेतनामध्ये किती टक्क्याने वाढ झाली? 50%.
म्हणजे 30चे 50% म्हणजे 15. 15ची वाढ झाली म्हणजे नवीन गुणोत्तराचं पद आलं 45. याच्यामध्ये 50 रुपयामध्ये 60%ची वाढ झाली. 50च्या 60% होतात 30, म्हणजे नवीन गुणोत्तराचा भाग आला 80. याच्यामध्ये पुन्हा 50%ची वाढ झाली म्हणजे 70च्या निम्मे 35, म्हणजे झाले 105. आता जरा भाग द्या यांना. सर्वांना पाचाने भाग जातोय. जर पाचाने भागितलं तर 9, 16, 21 असं तुमचं नवीन गुणोत्तर मिळेल, जो तुमचा पर्याय क्रमांक 1 आहे. म्हणजे या ठिकाणी गुणोत्तर प्रमाण आणि शेकडेवारी या दोघांचा समन्वय साधलाय. आणि ते सोपं करण्यासाठी आपण गुणोत्तराच्या प्रत्येक पदाला पहिल्यांदा 10ने गुणून टाकलं. कारण 30, 50, 70 याचे शेकडा किमती काढणं आपल्याला सोपं जाईल विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न ज्या पद्धतीने दिलाय त्याच पद्धतीने सोडवला पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. कन्सेप्टला धरून आपण थोडाफार बदल त्या ठिकाणी नक्की करू शकतो. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण करूया. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न हा वेळवेग अंतरावरचा. आता बघा, वेळवेग अंतरावरचा हा प्रश्न सॉल्व्ह करताना बघा काय म्हणतोय. निरंजन पूर्ण प्रवास हा 10 तासात करतोय. हा 10 तासात करतोय. त्याने पहिला निम्मा भाग 21 किलोमीटर प्रति तास वेगाने पार केला आणि दुसरा निम्मा भाग 24 किलोमीटर प्रति तास ते केला, तर त्याचा एकूण प्रवास किती असेल ते बघा. आता बघा, त्याला पहिल्या पहिल्या 21 किलोमीटर पहिला टप्पा निम्मा भाग करायला लागलेला वेळ T1 म्हणू आपण. दुसरा लागलेला भाग T2 म्हणू. आणि दोघांची वेळ तुम्हाला 10 तास दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे वेळेचं सूत्र काय. वेळ बरोबर अंतर भागीला वेग. आणि या ठिकाणी दोघं भागांमधलं अंतर सारखे ना, निम्मा दिलेलं आहे. निम्मा म्हणजे इथं अर्धा, इथं अर्धा. म्हणजे मग इथलं अंतर जर मी डी मानलं आणि इथलं पण अंतर मग डी येणार आहे. आता वेळ म्हणजे अंतर भागीला वेग. पहिल्या भागामध्ये वेग किती होता 21 अधिक डी भागीला 24 बरोबर किती 10. बरोबर. आता तुम्हाला डी ची किंमत काढण्यासाठी बघा तिरकस गुणाकार करा. 24D अधिक 21D भागीला 21 अधिक 24 बरोबर 10. ओके. आता हे समीकरण जर मी या ठिकाणी सॉल्व्ह केलं, 24 आणि 21 किती झाले 45D बरोबर 10 गुणिला 21 गुणिला 24. चला संक्षिप्त रूप द्या. डी बरोबर जितक्या लवकर तुम्हाला हे संक्षिप्त रूप देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करा. 45. चला भाग द्या. 5 दुणे 10, 5 नम 45, 3 त्रिक 9, 3 साते 21, 3 1 3, 3 8 24. हे किती झाले तुमचे 112 किलोमीटर आलं. पण आपल्याला एकूण अंतर विचारलं, म्हणजे हे अंतर 112, हे अंतर 112, तर टोटल अंतर तुमचं 224 किलोमीटर येणार आहे. आता तुमचं जर संक्षिप्त रूप देण्याचा वेग तुमचा चांगला असेल तर हा प्रश्न देखील तुम्ही लवकरात लवकर सॉल्व्ह करू शकता. ओके. वेळ वेग अंतरावरचा प्रश्न विचारण्याचा ट्रेंड या परीक्षेमध्ये नक्की आपल्याला दिसतो. ओके. चला पुढचा प्रश्न आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपल्यासोबत जे आपले विद्यार्थी मित्र मैत्रिणी या परीक्षांची तयारी करतायत त्यांना गणितामध्ये आणि बुद्धिमत्तेमध्ये मार्क्स मिळवून त्यांना त्यांच्या यशापर्यंत पोहोचता येईल, त्यांच्या टार्गेट पर्यंत पोहोचता येईल. आणि सबस्क्राईब बटन दाबल्यानंतर सबस्क्राईब जवळ एक बेल आयकॉन आहे, तो देखील दाबा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळत राहील. मी जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे बघा, हा प्रश्न दिशा ज्ञानावरचा आहे. दिशा ज्ञानावरचा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला आकृती काढावी लागते. आकृती काढण्यासाठी मी नेहमी सांगत असतो बघा, डावं वळण आणि उजवं वळण याच्यामध्ये आपल्याला कायम शंका असते. तर डावीकडे वळायचं असेल तर घड्याळीच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळायचंय, आणि उजवीकडे वळायचं असेल तर घड्याळीच्या काट्याच्या दिशेने वळायचंय. बघा, दीपा उत्तरेला 75 मीटर गेली, सो दीपा 75 मीटर उत्तरेला. सो आपण बघा, ही आकृती नेहमी लक्षात ठेवायची दिशा ज्ञानावरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. ही वरची दिशा उत्तर, आणि वरची दिशा उत्तर आली तर बाकीच्या दिशा आपल्याला मांडता येतात. आता बघा, त्यानंतर डाव्या बाजूला जाऊन 25 मीटर अंतर गेले. डाव्या बाजूला म्हणजे घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. वळणाचा कोन दिलेला नाहीये या ठिकाणी, म्हणून आपण 90 अंशात वळण घेतलं. नंतर पुन्हा डाव्या बाजूला खाली म्हणजे 80 मीटर गेली, तर हे 80 मीटरचं अंतर हे 75 मीटर पेक्षा जास्त असायला पाहिजे. ओके. इथपर्यंत ते 75 आणि खाली 5, हे 75 आणि खाली 5.
आता इथून बघा, शेवटी 45 अंशात उजव्या बाजूला. आता बघा इथून पूर्ण असा 90 अंशाचा कोण होतो. इथून 45 अंशात उजव्या बाजूला म्हणजे घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने, आणि मग ती चालायला लागली आहे. तर आपल्याला विचारलं की आता ती कोणत्या दिशेत चालत आहे. आता बघा, ही तुमची पश्चिम दिशा आहे, ही पश्चिम दिशा आहे, आणि ही तुमची दक्षिण दिशा आहे. ओके. आता ती ह्या दोघं दिशांच्या मध्ये चालते. तर मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, उत्तराचा पर्याय कोणता येणार आहे. तर उत्तराचा पर्याय येणार आहे दक्षिण पश्चिम, त्याला आपण म्हणतो साऊथ वेस्ट. या दिशेने आता ती जायला लागली आहे. बघा, आतापर्यंत तुम्हाला अल्फाबेट इंग्रजी अक्षरांवरचा प्रश्न विचारला गेला, नातेसंबंधावरचा विचारला गेला, हा तुमचा दिशा ज्ञानावरचा प्रश्न विचारला गेला. ओके. नंतर वर्गांवरचा प्रश्न विचारला गेला. जे मी तुम्हाला आतापर्यंत सांगत आलोय बघा, इतक्या सर्व बॅचेस मध्ये हे जे सांगत असतो, आणि त्याच अनुषंगाने प्रश्न विचारले जातात, फारसा त्याच्यामध्ये बदल होत नाही. पुढचा प्रश्न हा रँकिंगचा प्रश्न आहे. बघा, रँकिंगचा प्रश्न चांगला आहे, पण त्याच्यामध्ये त्यांनी थोडस गुणोत्तराचा भाग त्यांनी इन्क्लूड केलेला आहे. 60 विद्यार्थी आहेत वर्गामध्ये, 60 विद्यार्थी आहेत, आणि मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या दुप्पट आहे. मुलींची संख्या कोणाच्या दुप्पट आहे. मुलांच्या संख्येच्या दुप्पट. म्हणजे मुलं जर एक असतील तर मुलींची संख्या 2 असणार आहे, म्हणजे एकाच 2 या गुणोत्तरामध्ये. आणि एकूण विद्यार्थी किती आहेत. एकूण विद्यार्थी 60 आहेत. चला मग आपण मुलं आणि मुली यांची संख्या काढून टाकू. गुणोत्तराच्या दोघं पदांची बेरीज करा. 1 अधिक 2 किती होतोय 3, म्हणजे 60ला तुम्ही 3ने भागा तर किती येणार आहे 20. तर या 20ने गुणोत्तराच्या प्रत्येक पदाला गुणलं तर 20 मुलं आहेत आणि 40 मुली त्या वर्गामध्ये आहेत. हा पहिला महत्वाचा भाग. पहिला महत्वाचा भाग. पुढे बघा आता, त्या वर्गातील ओळींमध्ये किरणचा अनुक्रमांक 17वा आहे. हा 17वा अनुक्रमांक आहे. हा याच्यावर कोण आहे. किरण आहे. किरणचा अनुक्रमांक सर. आता 17 जर अनुक्रमांक असेल तर याच्या पुढे 16 विद्यार्थी असतील, आणि याच्या मागे 43 विद्यार्थी असतील, कारण टोटल विद्यार्थी 60 आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता जर किरणच्या पुढे 8 मुली असतील, आता किरणच्या पुढे जर 8 मुली आहेत, याच्यामध्ये जर 8 मुली आहेत, तर नक्की 8 मुले असतील. 8 मुले असतील. मग आता आपल्याला विचारलंय तर त्याच्या पाठीमागे मुले किती. मुलांची संख्या किती आहे 20. 20 पैकी जर 8 इथं आहे, तर इथं उरलेले 12 मुले इथं असायला पाहिजे. आणि हा तो स्वतः एक मुलगा आहे. स्वतः एक मुलगा आहे, म्हणून एक वजा करून टाकावं लागेल. तुमचं उत्तर 11 येणार आहे, पर्याय क्रमांक 1. हा पण किरण पण मुलगा आहे ना, म्हणून तो एक वजा करावा लागेल. तुमचं उत्तर येणार आहे 11. मुले किती आहेत आपल्याला असं विचारलंय, म्हणून तुमचं उत्तर 11 असेल. खूप सुंदर प्रश्न होता बघा. प्रश्न वाचणं तेवढंच महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करत असतात. प्रश्न व्यवस्थित वाचन करणं हे खूप महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आय होप तुम्हाला समजतं मी काय सांगतोय. ओके. चला, आता बघा, हा पुन्हा संख्यामाला पूर्ण करण्यावरचा प्रश्न आहे. पुन्हा संख्यामाला पूर्ण करण्यावरचा प्रश्न हा वर्गांशी संबंधितच आहे. संख्यांना जर तुम्ही बघितलं व्यवस्थित, 123 हा 11चा वर्ग अधिक 2 आहे. 11चा वर्ग होतो तुमचा 121 अधिक 2 बरोबर 123. तुम्हाला हिंट लागलेले बऱ्याच लोकांचं उत्तर देखील आलं. पुढचा 12चा वर्ग अधिक 2 आहे. 12चा वर्ग होतो 144 अधिक 2, तुम्हाला दिसतोय 146 इथं दिसतोय. त्याच अनुषंगाने जर तुम्ही गेले तर हा 13चा वर्ग अधिक 2 आहे. हा 14चा वर्ग अधिक 2 आहे. म्हणजे तुमचं उत्तर या ठिकाणी 15चा वर्ग अधिक 2 यायला पाहिजे. 15चा वर्ग होतो 225 अधिक 2, तुमचं उत्तर 227 असायला पाहिजे. खूप लवकर तुम्ही त्या ठिकाणी 227. आणि म्हणून मी तर तुम्हाला 30 पर्यंत बघा, खूप चांगलं काम करायचं असेल तर 50 पर्यंतचे वर्ग मी तुम्हाला सांगितले. आणि 30 पर्यंतचे वर्ग जर तुम्ही केले असतील तर या दोघं, मागचा पण आपण जो कूट प्रश्नावरचा प्रश्न बघितला तो पण वर्गांशी संबंधित होता. हा पण वर्गांशी संबंधित होता. वर्ग घन प्रामुख्याने करा. प्रामुख्याने केला झाला तर फायदाच होईल, अदरवाईज नुकसान होणार नाही. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण असिस्टंट असिस्टंट कमिशनर सोशल वेलफेअर या पदासाठी 25 डिसेंबर 2024 रोजी जी परीक्षा झाली, त्या परीक्षेतल्या गणित आणि बुद्धिमत्ते या प्रश्नांचा आपण अनालिसिस या ठिकाणी घेतला. आशा करतो की तुम्हाला हे अनालिसिस समजलं असेल, आवडलं असेल. चॅनलला पुन्हा एकदा सांगतो, चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.